हाय वेलकम. आज आपण नवीन नेक्स्ट टॉपिक बघत आहोत. माहीत आहे तुम्हाला आपण लास्ट 2 लेक्चर्सच्या आधी सेकंड युनिट स्टार्ट केला होता तुमचा बायोलॉजीचा 11th स्टँडर्ड बायोलॉजी सेकंड युनिट दॅट इज सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यातला आज आपण नेक्स्ट पार्ट बघत आहोत दॅट इज किंगडम फंकी. 2 लेक्चर्समध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये किंगडम मोनेरा, सेकंड लेक्चरमध्ये किंगडम प्रोटेस्टा आणि आज आपण बघत आहोत किंगडम फंगी. किंगडम फंगीच्या आधी एक किंगडम आहे दॅट इज किंगडम प्लांटी. बट किंगडम प्लांटीचा एक पर्टिक्युलर तुम्हाला लेसन आहे, चॅप्टर आहे. सो त्याचे जेही डिटेल्स आहे ते आपण तो लेसन जेव्हा स्टार्ट करू त्यामध्ये सगळ्या डिटेल्स बघणार आहोत. सो इव्हन तुमच्या सेकंड युनिटमध्ये सुद्धा किंगडम प्लांटीचं काही डिस्क्रिप्शन नाही, थोडंसं डिस्क्रिप्शन आहे दॅट इज फोटोसिंथेटिक असतात, हेटेरोट्रॉपिकसुद्धा असतात. जसं जनरल डिस्क्रिप्शन आहे ते आपण नंतर आपण जो युनिट बघणार आहोत पर्टिक्युलर त्यामध्ये बघणारच आहोत. सो आपण नेक्स्ट किंगडम आज बघून घेऊ दॅट इज किंगडम फंगी. सो फर्स्ट आपण एखादी किंगडम किंवा एखाद्या ऑर्गॅनिझम असं काही शिकत असतो तर त्यात आपण स्टार्टिंग कुठपासनं करत असतो. येस, स्टार्टिंग आपण त्याच्या जनरल कॅरेक्टर्सपासनं, देन मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन, मोड ऑफ लिव्हिंग, देन एक्झाम्पल्स बघत असतो. सिमिलर वे आपण किंगडम फंगीचं सुद्धा सेम वेनी बघणार आहोत. फर्स्ट काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, देन त्यांचे जेही मीन्स स्ट्रक्चर आहे, बॉडी स्ट्रक्चर, मोड ऑफ लिव्हिंग, मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड देन इट्स एक्झाम्पल. सो फर्स्ट आपण किंगडम फंगीचे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊ. किंगडम फंगीमधले कुठल्या टाईपचे ऑर्गॅनिझम इन्क्लुडेड असतात दॅट युकॅरियोटिक हेटेरोट्रॉप्स ऑर्गॅनिझम. फर्स्ट कुठल्या टाईपचे ऑर्गॅनिझम इन्क्लुडेड असतात दॅट इज युकॅरियोटिक हेटेरोट्रॉप्स. तर युकॅरियोटिक काय आहे आणि हेटेरोट्रॉप्स काय आहे माहीत आहे तुम्हाला. दॅट इज युकॅरियोटिक मीन्स व्हॉट, दॅट इज द ऑर्गॅनिझम in which nucleus is at well defined stage. युकॅरियोटिक मीन्स ज्यामध्ये न्यूक्लियस हा वेल डिफाईंड असतो. सगळे जेही सेल ऑर्गॅनिल सगळे जे कॅरेक्टर्स आहे ते एकदम डिफाईंड स्टेजवर असतात. अँड हेटेरोट्रॉप्स मीन्स व्हॉट, जे फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंडेबल असतात. सो दॅट आर हेटेरोट्रॉप्स. आता हा जो किंगडम आहे यात फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा फक्त मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इन्क्लुडेड नसतात. दोनही कंबायनिंग वेनी इन्क्लुडेड असतात. युनिसेल्युलर पण असतात, मल्टीसेल्युलर पण असतात. जसं एक्झाम्पल बघायचं झालं तर मशरूम इज अ वन टाईप ऑफ फंगी. सो मशरूममध्ये कॉम्पॅक्ट सेल मास बॉडी असते, त्याची खूप सारे सेल्स कॉम्पॅक्टली पॅक्ड असतात. सो दॅट इज अ मल्टीसेल्युलर. अँड इन अनादर वे ईस्ट इज ऑल्सो इन कॅटेगरी ऑफ फंगी. ईस्ट जो आहे तो युनिसेल्युलर आहे. सो दॅट मीन्स जेही किंगडम फंगी आहे त्यात युनिसेल्युलर पण ऑर्गॅनिझम्स असतात, इवन मल्टीसेल्युलर पण असतात. मग आता युनिसेल्युलर सिंगल सेल राहते, पण जेही मल्टीसेल्युलर आहे त्यांमध्ये हायफी प्रेझेंट असते. आता ही हायफी काय आहे आपण जेव्हा एक्झाम्पल्समध्ये आपण स्ट्रक्चर बघणार आहोत डिफरंट फंगिसचे, त्यामध्ये हायफी काय असते, मायसेलियम काय असते आपण ते बघू. जनरली मायसेलियम इज अ बॉडी, ती जी बॉडी असते त्यामध्ये एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं दॅट इज अ हायफी. सपोज फिलॅमेंटस फंगीस ज्या असतात त्यामध्ये असे फिलॅमेंट्स प्रेझेंट असतात. मग इकडे स्पोर्स वगैरे प्रेझेंट असतात. सो हे जे काही मायसेलियम आहे त्यामध्ये हे जे ही थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे दॅट इज अ हायफी. दॅट इज व्हॉट, हायफी. सो मल्टीसेल्युलरमध्ये इवन इन सम युनिसेल्युलर ऑल्सो, युनिसेल्युलरमध्ये तेवढं राहत नाही, बट मल्टीसेल्युलर जेही ऑर्गॅनिझम्स असतात जी मायसिलियम बॉडी असते त्यामध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते दॅट इज अ हायफी. सो आपण काय मल्टीसेल्युलर बघितले, युनिसेल्युलर बघितलं, देन इट कंटेन्स युकॅरियोटिक हेटेरोट्रॉप्स बघितले. त्यानंतर हे जे ऑर्गॅनिझम्स फंगी किंगडममध्ये इन्क्लुडेड असतात हे वॉर्म आणि ह्युमिड प्लेसवर ग्रो होतात. माहीत आहे फंगस वगैरे जनरली आपल्या घरी वगैरे लागते, ते मॅक्सिमम कुठल्या प्लेसेसवर असते जिथं वॉर्म प्लस ह्युमिड प्लेसेस असतात त्या प्लेसेसवर हे जनरली ग्रो करत असतात. देन आता मल्टीसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलरमध्ये बघितलं आपण की हायफी प्रेझेंट असते, मायसिलियम प्रेझेंट असते. आणि जे युनिसेल्युलर असतात त्यामध्ये प्रोटोप्लास्टमध्ये मीन्स मॅक्सिमम न्यूक्लियाईज प्रेझेंट असतात. युनिसेल्युलर जरी असले तरी युनिसेल्युलर
ज्याही फंगस असतात त्यांच्या प्रोटोप्लाझममध्ये खूप सारे न्यूक्लियस प्रेझेंट असतात. सिंगल न्यूक्लियाय नसते, मेनी न्यूक्लियस प्रेझेंट असतात. सो दॅट आर मीन्स मल्टीसेल्युलर पण असतात अँड इवन युनिसेल्युलर पण असतात. मल्टीसेल्युलरमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं मशरूम की कॉम्पॅक्ट सेल्स सिच्युएटेड असतात. आणि युनिसेल्युलरचं एक्झाम्पल घ्यायचं झालं दॅट इज ईस्ट. ईस्टमध्ये सिंगल सेल असतं, इवन दे आर इन सर्टन कंडिशन मल्टी न्यूक्लियस प्रेझेंट असतात, मेनी न्यूक्लियस प्रेझेंट असतात इन इट्स प्रोटोप्लास्ट. सो दॅट इज जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम फंगी. आणि जनरल एक्झाम्पल घ्यायचे झाले दॅट इज रायझोपस, then Saccharomyces. These are general example. Yeast is also example, that is unicellular example. So that is general characteristics of kingdom fungi. General characteristics मध्ये काय काय बघितलं एक वेळेस रिवाइज करून घेऊ. दॅट इट कंटेन्स eukaryotic heterotrophs and they also shows extracellular digestion. मीन्स हे जे काही किंगडम आहे यातले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन शो करतात. त्यानंतर मल्टीसेल्युलर पण असतात, युनिसेल्युलर पण असतात. मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल दॅट इज मशरूम, कॉम्पॅक्ट सेल बॉडी असते. अँड युनिसेल्युलरचं एक्झाम्पल दॅट इज ईस्ट, ज्यामध्ये सिंगल सेल असतो. युनिसेल्युलर जरी असले तरी त्यांच्या प्रोटोप्लास्टमध्ये मेनी न्यूक्लियस प्रेझेंट असतात. सो दॅट आर सम जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम फंगी. आता त्यानंतर आपण सेल मीन्स बॉडी स्ट्रक्चर बघत असतो. मी आधीच इथे बॉडी स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं होतं. मीन्स सपोज फिलामेंटस फंगी आहे, सो अशा टाईपची बॉडी असते. इथे स्पोर्स प्रेझेंट असतात अँड दॅट इज अ हायफी. जनरल डायग्राम आहे, पर्टिक्युलर अशीच डायग्राम असते असं नाही. मी जस्ट फॉर एक्सप्लेनेशन ही डायग्राम्स दाखवली आहे. सो इथे हायफी प्रेझेंट असते, फिलामेंटस बॉडी असते. सो आता हायफीमध्येही 2 टाईप्स असतात. आता ते कसे असतात ते बघू आपण. फर्स्ट जे ही फिलामेंटस फंगी असतात त्यांची जी बॉडी असते दॅट इज कॉल्ड ॲज मायसेलियम. जे ही फिलामेंटस फंगी आहे त्यांची जी बॉडी असते सेल बॉडी और आयदर बॉडी इट इज मायसेलियम. आणि ह्या मायसेलियममध्ये काय असतं दॅट इज हायफी, थ्रेड लाईक स्ट्रक्चर दॅट इज अ हायफी. आता हायफी 2 टाईप्सचे असतात, आयदर दे आर विथ सेप्टेड और विदाउट सेप्टेड. So hyphae are of 2 types, generally of 2 types, that is septate or without septate. Again they may be or of uninucleated or multinucleated, means single nucleus सुद्धा असू शकतो किंवा multinucleus सुद्धा असू शकतो. means that is uninucleated और मल्टीन्यूक्लिएटेड. तर ज्या हायफीज विदाउट सेप्टेड प्लस मल्टीन्यूक्लिएटेड असतात त्यांना सिनोसेटिक हायफी म्हणतात. सो व्हॉट, ज्या हायफीज विदाउट सेप्टेड प्लस मल्टीन्यूक्लिएटेड असतात दॅट आर सिनोसेटिक हायफी. So those hyphae which are without septate plus multinucleated are known as cenocetic hyphae. And बाकीच्या ज्या हायफीजला पर्टिक्युलर नाव नाही. सो दॅट आर सम स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगीज. व्हॉट इज फिलामेंटस जे फंगीज असतात त्यामध्ये त्यांची जी बॉडी असते दॅट इज अ मायसेलियम आणि त्यांच्या बॉडीमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते दॅट इज अ हायफी. मग हायफी हे 2 टाईप्सचे असतात, आयदर सेप्टेड और विदाउट सेप्टेड और दे मे बी युनिन्यूक्लिएटेड और मल्टीन्यूक्लिएटेड. मग ज्या हायफीज विदाउट सेप्टेड प्लस मल्टीन्यूक्लिएटेड असतात दॅट आर सिनोसेटिक हायफी. सो दीज आर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम फंगीज स्ट्रक्चर. आता आपण जसं जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले त्यानंतर आपण बॉडी स्ट्रक्चर, देन मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड मोड ऑफ लिव्हिंग बघत असतो. त्यानंतर एक्झाम्पल. सो आता ते बघू. किंगडम फंगीजमध्ये जेही एक्झाम्पल्स आहे ते जनरली 4 कॅटेगरीजमध्ये डिफरन्शिएट आहे अकॉर्डिंग टू देअर बॉडी स्ट्रक्चर, लिव्हिंग पॅटर्न, मोड ऑफ न्यूट्रिशन, फ्रुटिंग बॉडीज. यानुसार त्यांचे 4 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आहे. ते आपण 4 कॅटेगरीज कुठले आहेत ते एक्झाम्पल बघायच्या वेळेस बघू. फर्स्ट त्यांचं सेल स्ट्रक्चर आहे, फर्दर जनरल कॅरेक्टर्स बघून घेऊ. सो फर्स्ट आपण बघितलं की
They are either unicellular or they are either multicellular. So that means they have a cell. सेलनेच त्यांची बॉडी असणार. तर सेल आहे, सो सेल वॉल प्रेझेंट असणार. सो जे ही फंगस ऑर्गॅनिझम्स असतात त्यांची जी सेल वॉल आहे इट इज मेड अप ऑफ कायटिन. सो सेल वॉल प्रेझेंट असते अँड इट इज मेड अप ऑफ कायटिन. अँड इन जनरल कंडिशन, इन certain condition it is made up of polysaccharide or fungus cellulose. So what? In general condition it is either made up of polysaccharides or fungal cellulose. आपल्याला माहिती आहे की प्लांट सेलची सेल वॉल ही सेल्युलोज पासून बनलेली असते. बट इन फंगस द सेल वॉल इज मेड अप ऑफ कायटिन अँड इन सर्टन कंडिशन, खूप कमी कंडिशन्समध्ये इट इज मेड अप ऑफ पॉलिसॅकॅराइड ऑर फंगल सेल्युलोज. सो दॅट इज अ कंपोजिशन ऑफ सेल वॉल. आता जनरली आपण सेल वॉल ही सेल्युलोजपासून बनलेली आहे असं शिकलो, बट फंगसमध्ये काय आहे की सेल वॉल ही कायटिनपासून बनलेली असते. सो ह्या ज्याही असे एक्सेप्शनल केसेस असतात और जनरल कंडिशन्सपेक्षा थोड्या वेगळ्या ज्या केसेस असतात त्या थोड्या जास्त लक्षात ठेवायच्या. बिकॉज बोर्ड्सचे जे ही MCQs और आयदर कॉम्पिटिटिव्हमध्ये अशा टाईपचे MCQs विचारल्या जातात. दॅट आर मीन्स अशा टाईपचे क्वेश्चन्स इझी क्वेश्चन पॅटर्न जो असतो, मीन्स ज्या पोर्शनमध्ये इझी क्वेश्चन्स विचारल्या जातात त्यामध्ये असे क्वेश्चन्स इन्क्लुडेड असतात आणि हे आपण रीड केलेलं असते. सो हे जे आपले मार्क्स असतात इझी क्वेश्चनचे हे जाऊ द्यायचे नाही, हे कवरिंग मार्क्स कवर करून टाकायचे. सो जे ही फंगीज असतात त्यांची सेल वॉल कशाने बनलेली असते दॅट इज कायटिन. त्यानंतर त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन. आता आपण फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघितली होती किंगडम फंगीची, दॅट इज दे आर यूकॅरियोटिक प्लस हेटेरोट्रॉप्स. नाव हेटेरोट्रॉप्स मीन्स व्हॉट? दे आर डिपेंडेबल ऑन अदर फॉर देअर फूड. सो जे ही मोड ऑफ न्यूट्रिशन मग काय असणार त्यांचं दॅट इज हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सो व्हॉट इज अ मोड ऑफ न्यूट्रिशन ऑफ फंगस दॅट इज हेटेरोट्रॉपिक. In some conditions they are saprophytic also. सॅप्रोफॅटिक सुद्धा असतात, मीन्स जे हे डिकेइंग लीव्स वगैरे असतात त्यावर ते त्यांचं फूड असतं. इवन सम कंडिशन दे आर पॅरासिटिक ऑल्सो. पॅरासिटिक मोड पण ते शो करतात. इवन प्रेडिएटर मोड पण. मीन्स देअर आर 4 मोड ऑफ न्यूट्रिशन ऑफ फंगीज दॅट इज हेटेरोट्रॉपिक, सॅप्रोफिटिक, पॅरासिटिक अँड प्रेडिएटर्स. दॅट इज अ जनरल मीन्स यात असं खूप क्रिटिकल समजण्यासारखं काही नाही. फर्स्ट कुठलाही तुम्ही किंगडम स्टडी करता तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आयदर नोट्स वगैरेमध्ये थेरी देऊन असते, पूर्ण कॅरेक्टरिस्टिक कंबाईन असतात. तुम्ही जेव्हा स्टडी करता त्यावेळेस असं कॅटेगराईज करून घ्यायचं प्रत्येक किंगडमला, मीन्स समजायला इझी जातं. दॅट इज आपण आधीचे 2 किंगडम स्टडी केले त्यामध्ये सुद्धा आपण सेम कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर काय डिस्कस करतो आपण, जनरल कॅरेक्टर्स, बॉडी स्ट्रक्चर, मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन, हेच प्रत्येक किंगडममध्ये व्हॅरी होतात. फक्त हे जे व्हॅरी होणारा पोर्शन आहे हा कॅटेगराईज करून इवन कंपॅरिझन करून लक्षात ठेवायचं, जास्त वेळ लक्षात राहतो. सो मोड ऑफ न्यूट्रिशन इज अ 4 टाइप्स दॅट इज हेटेरोट्रॉपिक, सॅप्रोफिटिक, पॅरासिटिक अँड प्रेडिएटर. नाव मोड ऑफ रिप्रोडक्शन. Now what is mode of reproduction? The kingdom fungus organism shows both type of reproduction, that is sexual also and asexual also. So this shows sexual reproduction as well as asexual reproduction. फक्त asexual reproduction मध्ये further काही टाइप्स आहे दॅट इज बडिंग, फिजन अँड दॅट इज स्पोर फॉर्मेशन आय थिंक. that is fragmentation. Asexual reproduction मध्ये 3 types of reproduction show करतात, that is fragmentation, fission and budding. That is fragmentation, fission and budding. So that is a mode of reproduction of kingdom fungi.
तर आपण जे ही कॅरेक्टरिस्टिक बघितले एक वेळेस रिवाइज करून घेऊ पुन्हा. फर्स्ट जनरल कॅरेक्टरिस्टिक बघितले फ्रॉम युकॅरियोटिक हेटेरोट्रॉप्स, देन त्यानंतर स्ट्रक्चर बघितलं, त्यानंतर सेल वॉल कशाने बनलेली असते, देन मोड ऑफ न्यूट्रिशन अँड मोड ऑफ रिप्रोडक्शन. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आता फर्दर काही मीन्स कॅटेगरायझेशन आहे फंगीसचं आणि त्यानंतर त्यांचे युजेस दिले आहेत. तर फर्स्ट आपण युजेस बघून घेऊ, त्यानंतर त्यांचे जे ही फर्दर 4 कॅटेगरीजमधले जे एक्झाम्पल आहेत ते बघू. फर्स्ट युजेस बघून घेऊ फंगीसचे काय काय युजेस असतात. तुम्हाला माहीत आहे आपण फंगस जनरली डे टू डे लाईफमध्ये सुद्धा यूज करतो, तेच आपण आता एक रिव्हिजन करून घेऊ त्याची. फंगसचे कुठे कुठे यूज होतात, दॅट इज जी आपली डे टू डे लाईफ आहे त्यामध्ये आपण ॲज अ फूड म्हणून सुद्धा कन्झ्युम करतो. इवन मेडिसिन्स, पेनिसिलियम वगैरे जी फंगस आहे ती मेडिसिन्स मध्ये सुद्धा यूज होते. अँड इन त्याच्यातलं काही फंगस हार्मफुलसुद्धा असतात, दॅट इज पक्सिनिया. पक्सिनिया हे इट इज अ हार्मफुल फंगस. देन त्यानंतर मशरूम्स, ईस्ट वगैरे मशरूम आपण ॲज अ फूड कन्झ्युम करतो, ईस्ट बेकरीजमध्ये वगैरे यूज होते. दॅट आर जनरल युजेस ऑफ फंगी. तर त्यानंतर जे ही फंगसचे एक्झाम्पल्स आहे त्यांना 4 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आहे. फर्स्ट इज दॅट इज फायकोमायसिट्स, सेकंड इज ॲस्कोमायसिट्स, फोर्थ इज बॅसिडोमायसिस अँड थर्ड इज बॅसिडोमायसिट अँड फोर्थ वन इज दॅट इज ड्यूटेरियोमायसिट. आता यामध्ये काय काय फर्दर एक्झाम्पल आहे आणि कसे कॅरेक्टर्स व्हॅरी होतात चारहीमध्ये आपण ते बघणार आहोत. हे जे ही 4 कॅटेगरायझेशन आहे फंगीसचं डिपेंडिंग ऑन देअर स्ट्रक्चर ऑफ बॉडी, फ्रुटिंग बॉडी, मोड ऑफ न्यूट्रिशन अशा जनरल कॅरेक्टर्सवर त्यांना डिफरन्शिएट केलं आहे 4 ग्रुप्समध्ये. आपण आता हे 4 ग्रुप्स कसे कॅरेक्टरिस्टिक शो करतात ते बघू. नाव दॅट इज फर्स्ट कॅटेगरी ऑफ फंगीस दॅट इज फायकोमायसिस्ट. आता याचे काही जनरल कॅरेक्टर्स बघू, त्यानंतर एक्झाम्पल्स पाहू. सो फर्स्ट जनरल कॅरेक्टर दॅट इज इट इज टर्म्ड ॲज अल्गल फंगी. फायकोमायसिसला आणखी एक नाव आहे दॅट इज अल्गल फंगी. इट्स मायसेलियम इज असेप्टेड अँड इट हॅज सिनोसेटिक हायफी. आता हे एक्झाम्पल आहे फायकोमायसिस दॅट इज म्युकर. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा ही डायग्राम मेन्शन आहे म्युकरची. तर यामध्ये हे जे ही हायफी आहे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे ही हायफी आहे इट इज अ सिनोसेटिक हायफी. आत्ताच आपण बघितलं की सिनोसेटिक हायफी मीन्स व्हॉट, दॅट इज दे आर विदाउट सेप्टेड प्लस मल्टीन्यूक्लिएटेड. सो फायकोमायसिट shows the hyphae that is a cenocetic hyphae. Then their mode of nutrition and habit is what? They are saprophytic, aquatic habits show करतात and they are parasitic also. So mode of nutrition काय झालं यांचं? They are saprophytic plus parasitic also and their habitat is what? That is aquatic habitat. Now examples mention आहे काही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये that is म्युकर, रायझोपस and अल्बिगो. त्यामधल्या म्युकरची डायग्राम मेन्शन आहे. इवन प्रॅक्टिकल्समध्ये सुद्धा तुम्हाला मे बी स्टडीसाठी असू शकतात हे स्पॉटिंग वगैरेसाठी स्लाईड वगैरे परमनंट स्लाईड्स ज्या असतात त्या वगैरे देऊन त्यामध्ये मीन्स जे ही स्लाईड्स असतात त्यामध्ये बेसिकली असंच सेम स्ट्रक्चर दिसत असतं म्युकरचं. स्पोरॅन्जियम्स प्रेझेंट असतात ॲट टॉप, त्यानंतर स्पोरॅन्जिओफोर्स प्रेझेंट असतात, देन एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं दॅट इज अ हायफी. So this is a first category of fungi that is a Phycomyces. So now second category that is Ascomyces. Ascomyces are also known as sac fungus. They are multicellular, rarely unicellular. Unicellular मध्ये कुठलं that is yeast. Yeast is a unicellular fungus. Maximally they are multicellular. In exceptional cases just as yeast they are unicellular. Then its hyphae is branched and septate. आधीचा जो कॅटेगरी आपण बघितली त्यामध्ये हायफी कशी होती दॅट इज सिनोसेटिक हायफी, दॅट इज दे आर विदाउट सेप्टेड अँड मल्टीन्यूक्लिएटेड. बट इन Ascomyces the hyphae is branched and septate. Then their mode of living, mode of nutrition is as decomposers, parasites or कोफॅरोफिल्स. आता कोफॅरोफिल्स नवीन नाव आहे तुमच्यासाठी. दॅट अशा फंगीज ज्या डंग जे असतं त्यावर ग्रो होत असतात. सच टाईप ऑफ फंगीज आर नोन ॲज कोफॅरोफिल्स. मीन्स त्यांचं जेही मोड ऑफ लिव्हिंग असतं त्याला नाव काय आहे दॅट इज कोफ्रोफिलस.
then they are decomposers, parasites also. Then some of या कॅटेगरी मधल्या ज्याही काही फंगीज असतात such as morels and truffles, they are used or consumed as delicacies. Then ज्याही न्यूरोस्पोर्स असतात, they are used in genetics and biochemical field. So these are general characteristics of Ascomyces, that is they are sac fungi, multicellular, rarely unicellular. The hyphae is branched, septate. Then the mode of living and nutrition is as decomposers, parasite and coprophils. Then morels, truffles are consumed as delicacies and neurospores are used in genetics and biochemical field. आता जे ही ॲस्कोमायसिस आहे याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहे, दॅट इज ॲस्परागिलिस, पेनिसिलियम, न्यूरोस्पोरा अँड सॅक्रोमायसिस. दे आर एक्झाम्पल्स ऑफ ॲस्कोमायसिस. आता आपण जे हे फर्दर दोन कॅरेक्टर्स आहेत त्यांचे सुद्धा एक्झाम्पल बघणार आहोत. सो कुठला फंगसचा एक्झाम्पल कुठल्या कॅटेगरीमध्ये इन्क्लुडेड आहे केअरफुली लक्षात घ्यायचं, कारण की एक्झाम्पल्समध्येच मॅक्सिमम कन्फ्युजन होत असतं. सो कुठला टाईप ऑफ फंगी, कुठला जो एक्झाम्पल आहे जसं म्यूकर, इट इज ऑफ फायकोमायसिस अँड पेनिसिलियम अँड ॲस्परागिलस इट इज ऑफ ॲस्कोमायसिस. सो थोडं कन्फ्युजिंग असतं, बट फर्दर जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी और फर्दर रिव्हिजन करत जाता तर बोर्ड्सपर्यंत केअरफुली लक्षात राहतं की कुठला एक्झाम्पल हा कुठला कॅटेगरीचा आहे. सो दॅट इज सेकंड कॅटेगरी ॲस्कोमायसिस. Now third category is that is Basidiomyces and fourth is that is Deuteromyces. Now characteristic of Basidiomyces. Basidiomyces is also known as club fungi. या आधीच्या आपण ज्या दोन फंगीज बघितल्या दॅट इज अल्गल फंगी, सॅक फंगी अँड नाव दॅट इज क्लब फंगी. सो द हायफी इज ब्रांच्ड अँड सेप्टेड. या कॅटेगरीमधले फंगसच्या ज्याही हायफीज असतात दॅट इज ब्रांच अँड सेप्टेड सिमिलर टू द ॲस्कोमायसिस. ॲस्कोमायसिसची सुद्धा हायफी ब्रांच अँड सेप्टेड होती, बॅसिडोमायसिसची सुद्धा हायफी ब्रांच्ड अँड सेप्टेड आहे. आता बॅसिडोमायसिसचे एक्झाम्पल दॅट इज ॲगेरिकस दॅट इज ऑल्सो नोन ॲज मशरूम. देन गॅनोडर्मा, युस्टेलिगो अँड पक्सिनिया दॅट आर एक्झाम्पल्स ऑफ Basidiomyces. Then fourth one is that is Deuteromyces, that is a last categories of fungi. It is also known as imperfect fungi and they reproduce only by asexual method. So that are characteristic of Deuteromyces. Example are Alternia and Colatrotrichum. That are examples of Deuteromyces and these are four categories of fungi. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम फंगी बघितला. त्यामध्ये फर्स्ट जनरल कॅरेक्टरिस्टिक, देन सेल स्ट्रक्चर, देन मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन, मोड ऑफ लिव्हिंग. त्यानंतर फोर कॅटेगरीज बघितल्या फंगीसच्या दॅट इज फायकोमायसिस, ॲस्कोमायसिस, बॅसिडोमायसिस अँड फोर्थ वन दॅट इज डिटेरोमायसिस. आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल, क्विरीज असेल और आयदर काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अँड थँक्यू फॉर टुडे.